फ्लॅट ओपनिंग दिल्या दिल्या काय होणार आहे, हे कोण इथं सेल करून गेल्यात त्यांना थोडंसं प्रॉफिट दिसणार, थोडंसं प्रॉफिट दिसल्या ते कुठं आपला लॉस नको व्हायला म्हणून ते काय करणार आहेत, बुक करणार पटपट. त्यामुळे मार्केट छोटी स्पाईकवर देण्याची शक्यता आहे. ठीक आहे, छोटी स्पाईक वरती देईल किंवा फ्लॅट ओपनिंग झाल्या जाईल. हे कोण हौशे गोशे थोडेसे बाय करून गेले असतील त्यांच्या स्टॉप लॉस करण्यासाठी एक मुद्दाम स्पाईक खाली देईल आणि मग वरती असं प्रॉफिट बुकिंग होण्याची शक्यता आहे. ठीक आहे, त्यानंतर 15 मिनिटं काय होते बघितले पाहिजे. 15 मिनिटापर्यंत मार्केट ही जी चांगली स्ट्रॉंग कॅन्डल झाली दिसते ना आपल्याला, ह्याच्याच आसपास असं राहिलं तर मग जे मागाशी तुम्हाला प्लॅन सांगितला तो ॲज इट इज इथं ॲक्टिव्ह आपण करू शकतो. पण मार्केट 15 मिनिटापर्यंत ह्या लेवलपर्यंत गेलं तर लेवल पुन्हा डिस्टर्ब झाली, मार्केट इथं असं कुठं राहत राहिलं तर काही नाही करायचं. परत त्यानंतर मार्केट ह्या लेवलजवळ आपण नक्कीच पी साईडला जाऊ शकतो, ते जायचं आणि त्यानंतरची सेकंड लेवल असेल तर ही इथं पी साईडला जायचं. नमस्कार, जय बाळाव मित्रांनो. आता जो तुम्ही व्हिडिओ बघितला तो आपण 2 दिवसापूर्वीच इन्स्टावरती आणि आपल्या यूट्यूबवरती शेअर केला होता. निफ्टीचं त्यामध्ये आपण ॲनालिसिस केलं होतं, चार्टची सायकॉलॉजी वाचण्याचा प्रयत्न केला होता आणि त्याचा रिझल्ट काय असेल ते आपण आता बघूयात. त्याचा रिझल्ट जर बघायला गेलं आणि रोज सकाळी 10 वाजताच्या आसपास आणि 9:30च्या आसपास मी निफ्टीचा आणि आपल्या फॉरेस्ट मार्केटचे प्लॅन ट्रेड आहेत ते मी शेअर करत असतो स्टोरीवरती आणि आपल्या टेलिग्रामवरती. आणि हे 2च ट्रेड असतात, 2 ट्रेडच्या वर कुठले आपण ट्रेड घेत नाही किंवा 2 ट्रेडच्या वर ट्रेड करूच नाही जर मार्केटमध्ये टिकून राहायचं असेल तर. अन्यथा 10, 20, 30, 40, 50 हे ट्रेड जर असं करत गेलं तर तात्पुरतं मानसिक समाधान फक्त मिळणार आहे, त्यांना आर्थिक समाधान कधीच प्राप्त होऊ शकत नाही. ठीक आहे, आपण एक आशा व्यक्त केली होती की मार्केटनं जर गॅप डाऊन दिलं तर आपल्याला खूप चांगल्या प्रकारे काम करता येईल. पण मार्केटनं काय केलं, आपण गॅपअपचा एक सिनेरिओ बघितला होता पण तितकं मार्केट गॅपअप दिलं नाही. मार्केट थोडासा गॅपअप दिला होता, आपण त्याला म्हणून फ्लॅट टू गॅपअप थोडंसं म्हणूया आपण त्याला. आणि गॅपअप दिल्यानंतर काय झालं, पहिले 15 मिनिटापर्यंत मार्केट जर कॅन्डल ही जी आपल्याला रेड कॅन्डल दिसत्या ह्याच्यापर्यंत जर पहिले 15 मिनिट मार्केट असं कॉन्सोलिडेशन राहिलं असतं इथं जसं आपण डिस्कस केलं तर आपण बघू शकतोय की ह्या लेवलवरती आपल्याला खूप चांगला ट्रेड इथं मिळाला असता आणि आपण तो कॅप्चर केला असता. पण मार्केटने पहिल्या 15 मिनिटापर्यंत आपण काय करत नाही आणि पहिल्या 15 मिनिटापर्यंत मार्केटने ह्याच लेवलजवळ मार्केट आलं आणि इथून परत मार्केटने रॅली दिली. 15 मिनिटाला मार्केट इथं असल्यामुळे हा ट्रेड मला पकडणं योग्य नाही वाटलं. ठीक आहे, आता जर तर मध्ये अडकण्यात काय पॉईंट नाही आहे, आपण जे काय बोललो होतो ते झाले का तसं झाले का पाहूयात. मार्केटनं जर तुम्ही मागचे 3-4 दिवस बघितलं तर खूप चांगलं मार्केट रॅली करते किंवा खूप असं एका दिवशी जे करते त्या दुसऱ्या दिवशी विरुद्ध करते. थोडक्यात बघा, परवा दिवशी मार्केटनं एक अप साईडची रॅली दिली दुपारनंतर आणि त्या दुसऱ्या दिवशी पूर्ण मार्केटनं कव्हर केली. आज काय वाटत होतं की ठीक ह्याच्या खाली स्टॉप लॉस खूप चांगले क्रिएट झालेत, मार्केट कंटिन्यू खाली पडलं किंवा खाली जाईल. ठीक आहे, जरी वरती आलं तर एक ठराविक रिट्रेसमेंट घेईल आणि पुन्हा खाली जाईल. पण तसं झालं का, नाही झालं. मार्केटनं पुन्हा तीच कंडिशन केली आहे, तसं मार्केटनं आपल्याला पूर्णपणे इथं कव्हर केलेलं दिसते. ठीक आहे, आता उद्या काय करेल काय माहीत, पण आज जे झाले ते बघूया आपण आणि उद्याचा अंदाज घेऊया काय होऊ शकते ते. तर इथं बघितलं तर तुम्ही बघू शकता की 15 मिनिटं इथं आल्यानंतर ह्या लेवलला आपण काय नाही केलं, पुन्हा ह्या झोनमध्ये मार्केट इथं राहिलं जसं आपण डिस्कस केलं तसं. त्यानंतर ह्या लेवलवरती आपण एक सेल साईडला पोझिशन घेणार होतो, पी साईडला घेणार होतो जसं आपण डिस्कस केलं. फक्त तुम्ही इथं एक गोष्ट नोटीस करा, ह्या ज्या कॅन्डल इथं होत चालल्यात का नाही, असं जर प्रायजेशन करत कॅन्डल इथं वरती ह्या आत्ता जिथं गेलेल्या आहेत ना, EMA पासून खाली रिजेक्शन मार्केटने दिलं, त्या जर अशाच वरती होत गेल्या असत्या तर हे जे रिजेक्शन आपल्याला दिसते की नाही इथून आलेलं खाली हे आपण कॅच करू शकलो असतो. पण इथं भानगड काय झाली माहिती आहे का, ज्यावेळी मार्केट हे आपल्या लेवलच्या अगदी जवळ आलं, अगदी काही पॉईंट जवळ आलं आणि तिथून परत मार्केटनं रिजेक्शनची सुरुवात केली आणि मार्केट खाली आलं. म्हणजे काय झालं, ज्यावेळी अशी काय घटना घडत्या, ज्यावेळी आपल्या लेवलच्या आधीच मार्केट असं खालीचे रॅली देतं किंवा वरची लेवल असेल तर वरची रॅली देतं, त्यावेळी थोडीशी गडबड होत्या. गडबड काय होत्या की ह्याच्यावरती नवीन स्टॉप लॉस क्रिएट होतात. आपण काय करतोय, कालच्या मार्केटचा जो चार्ट आहे त्याचे स्टॉप लॉस, त्याचे बायर, त्याचे सेलर, त्यांचे प्रॉफिट बुकिंग, त्यांचे स्टॉप लॉस हंटिंग, ह्या सगळ्या गोष्टीचा आपण अभ्यास करण्याचा प्रयत्न करतोय आणि त्यानंतर आपण आपले ट्रेड प्लॅन करतोय. पण ज्यावेळी आपल्या लेवलच्या जवळून मार्केट असं खाली जातं त्यावेळी थोडासा गोंधळ उडतोय, डिस्टर्ब होतोय चार्ट, तो इथं डिस्टर्ब झाला. कारण की मार्केटने स्विंग दिल्यानंतर तुम्ही बघू शकता जे काही तर नव्याने सेलर आले असणार आहेत, जे काही नव्याने सेलर आले ते तर डॉट ह्या लेवलला कधी स्टॉप लॉस देणार नाहीत, ते कदाचित ह्याच्यावरती असं कुठं स्टॉप लॉस देणार आणि तेच इथं गोष्ट घडली. ते तुम्ही बघा पुढे काय झालं, मार्केटनं सेकंड टाइमला आपल्या लेवल जवळ आलं, त्यानंतर मार्केटने थोडी रॅली खालची दिली सुद्धा. ठीक आहे, हा EMA पर्यंत दिली, ह्या पहिला स्विंग पर्यंत दिली. पहिला टीपी तिथं ॲज मी ज्या पद्धतीने काम करतोय त्या पद्धतीमध्ये इथं मी पहिला टीपी असं माझ्या जे काय मुलं असतात त्यांना मी सांगतो इथं पहिला टीपी तुम्ही घेतला पाहिजे. ठीक आहे, पण जर आपण एक RRचा जर विचार केला तर RR इथं व्यवस्थित मेंटेन होत नाहीये. त्यामुळे बघा तुम्ही इथं हा स्विंग झाल्यानंतर घोळ झाला, स्टॉप लॉस नवीन क्रिएट झाले की जे वरती झाले होते आणि मार्केटनं एक्झॅक्ट आपल्या लेवलपर्यंत गेलं आणि आपल्या इथं स्टॉप लॉस मार्केटने हिट केले. बघू शकता ह्या लेवलसह मार्केटने एक रेड कॅन्डल बरोबर इथंच केलेली आहे. ठीक आहे, ते एसलीट झाले, काही प्रॉब्लेम नाही, आपले फक्त 2च ट्रेड असतात. दुसऱ्या लेवलला मार्केट गेलं आणि तुम्ही बघू शकता डॉट आपल्या लेवलला मार्केट टेस्ट करून मार्केटने खालची एक शार्प रॅली, एक शार्प कॅन्डल शेवट जाता झालेले आहे. म्हणजे दुसरा जो आपला ट्रेड होता ते आपल्याला इथं टार्गेट मिळालेलं आहे. म्हणजे आपण जे 2 ट्रेड प्लॅन केले ते आपल्याला वर्क झाले दिसतील. अशाच पद्धतीनं मला असं वाटतं मार्केटमध्ये हा झिरो सम गेम आहे.
फक्त सायकोलॉजीचा गेम आहे. सायकोलॉजी म्हणजे काय आहे, तर कोणतरी बाय करते, कोणतरी सेल करते, कोणाला तर प्रॉफिट बुकिंग करायचं आहे, कोणाला तर लॉस द्यायचा आहे. मग ह्या सगळ्या गोष्टी घडणार कशा, ते घडत असतील कशा, हा चार्ट ट्रेडिंगमधून आपल्याला समजणार आहे. तर चार्ट ट्रेडिंग करणं नितांत गरजेचं आहे, ते आपण शिकलं पाहिजे. आणि त्यानंतर लेवल ड्रॉ करायला शिकल्या, त्या खूप अवघड गोष्ट नाही आहे, तर मार्केट आपल्याला सापडू शकतं. आणि मला वाटते कन्फर्मेशनसाठी आपण चार्ट पॅटर्न आणि कॅन्डलस्टिकचा वापर करू शकतो. आणि आज मला एक पॅटर्न दिसतोय मार्केटमध्ये, तो फक्त उद्या कशा प्रकारे काम करेल ते आपण बघूयात. तुम्ही फक्त ह्याच्यावरती लक्ष ठेवा बरं का. जर उद्या मार्केटनं जर फ्लॅट ओपनिंग दिलं, जर मार्केटनं उद्या फ्लॅट ओपनिंग दिलं, तर खूप चांगल्या पद्धतीनं हा चॅनल आहे तो वर्क करतो. नेहमी तुमच्यावर डिस्कस करतो ह्या चॅनलचा मी. उद्यासुद्धा बघूया काय होते. फक्त मार्केटनं फ्लॅट ओपनिंग दिलं पाहिजे. फ्लॅट ओपनिंग दिल्यानंतर मार्केट ह्याच चॅनलमध्ये जर असं अडकत राहिलं पहिले अर्धा तासाच्या आसपास, आणि ज्यावेळी हे चॅनल मार्केट ब्रेक कलर खालच्या बाजूला आणि मार्केटनं जर रिटेस्ट केलं तर खूप चांगली खालची रॅली, अगदी शार्प रॅली तुम्हाला असं इथं मी एक ड्रॉ करून दाखवतो ह्या पाथमध्ये. समजा मार्केट अर्धा तास इथंच असं राहिलं या झोनमध्ये फ्लॅट ओपनिंग नंतर, खाली कुठं असं थोडंसं आलं, परत थोडंसं रिटेस्ट केल्यात करेल आणि शार्प खालची रॅली मार्केट इथं पण तसं देऊ शकेल. बघूया काय होते उद्या. जे असेल ते आपल्यासमोर असेल. बाकी उद्याचे प्लॅन डेट कसे आहेत त्याचा एक छोटा व्हिडिओ करून मी आपल्याबरोबर शेअर करतो. तोपर्यंत थँक्यू, धन्यवाद, जय बाळूमामा.